तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांचे प्लॅन्स ठरलेले आहेत। पर्यटन स्थळी मोठी गर्दी झालेली आहे। काय आहे त्या संदर्भातल्या नेमक्या घडामोडी जाणून घेऊया। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे। 3.5 लाखांहून अधिक पर्यटक कोकणात समुद्रकिनारे गजबजले। नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थानकडून जय्यत तयारी। 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। सार्वजनिक सुट्टी आणि पर्यटकांची गर्दी पाहता 25 डिसेंबरला मुंबईतील राणीची बाग खुली असणार, तर गुरुवारी राणीची बाग बंद असणार। नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल दर्शनानं व्हावं यासाठी भाविकांची पंढरीत मोठी गर्दी। मंदिर समितीचा ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय। नाताळ आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांनिमित्तानं अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी। स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक दाखल। सलग सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी। गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप। मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी। नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी। रामकुंड परिसरात स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येनं दाखल।